नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे जंगलातील एक सायंकाळ। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूया। सायंकाळ झाली। पश्चिमेकडील डोंगराआड सूर्य हळूहळू मावळू लागला। त्याच्या किरणांनी जंगलातला पाणवठा सोनेरी झाला। पक्ष्यांचा एक थवा पाळापाचोळा उलटापालटा करून त्यातले किडे टिपत होता। इतक्यातच पाणवठ्याजवळच्या झुडपामध्ये काहीतरी खसखसले। त्याबरोबर तो थवा आरडाओरड करत एकदम उठला, कारण पाण्याकडे येणारे एक मुंगूस त्या पक्ष्यांनी पाहिले होते। मुंगूस पाणवठ्याजवळ गेले, भरपूर पाणी प्यायले आणि आल्या वाटेने ते निघून गेले। दूरवर माळांचे शेंडे हलू लागले। माकडाची टोळी झाडांवर उड्या घेत पाणवठ्याकडे येत होती। 2-4 मोठी माकडे टेहळणी करण्यासाठी एका उंच झाडाच्या शेंड्यावर चढून बसली होती। प्रथम एकच माकड खाली आले। 2 पायांवर उभे राहून त्याने आजूबाजूला पाहिले। मग ते हळूहळू पाणवठ्याकडे सरकले, पाण्याजवळ जाऊन बसले। त्याची दृष्टी 4 दिशांना फिरत होती। बारकासाही आवाज आला तरी ते दचकत होते। ते थोडे पाणी प्याले, लगेच पुन्हा दूर झाले। क्षणभर आजूबाजूला नजर टाकत त्याने अंग खाजवले। आता मात्र काही धोका नाही अशी त्याची खात्री झाली। ओणव्याने पाण्यात तोंड बुडवून ते पाणी प्यायले। मग एकामागे एक साऱ्या माकडांनी तहान भागवली। त्यांच्यातली पोरं पाणी प्यायली। झाडांखाली पडलेली फळे त्यांनी खाल्ली। माकडांची ती टोळी आली तशी निघून गेली। काही वेळ सारे शांत झाले। ती शांतता चितळांच्या कू 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 आवाजाने भंगली। वटलेल्या झाडांच्या खोडावर चोचीने ठोके मारत असलेला सुतार पक्षी बिचकून थांबला। इतक्यातच सांबराने कॉक करून इशारा दिला। त्या सर्वांना वाघ गुहेतून बाहेर पडल्याचे जाणवले, म्हणून त्यांचे इशारे चालले होते। वाघ शिकार शोधण्यासाठी निघाला होता आणि लवकरच तो पाण्यावर येणार होता। इतक्यातच काहीतरी पाण्यावर येऊन पडले। एक भले दांडगे रानडुक्कर धावत धावत पाण्यात शिरले होते। सारे पाणी त्याने गढूळ करून टाकले। वाघ पाण्यावर येत असल्याची चाहूल त्यालाही आता लागली होती। ते पाण्याबाहेर आले। मुंडी खाली घालून व सुळे रोखून ते तयार झाले। रानडुकराला पाहून वाघ एका झेपेतच पाणवठ्याजवळ आला। जंगल थरारून टाकणारी डरकाळी त्याने फोडली। रानडुकराने वाघाकडे जोराची मुसंडी मारली। चपळ वाघाने बाजूला उडी घेऊन ती चुकवली। आपल्या पंजाचा फटकारा त्याने रानडुकराला मारला। रानडुकराला तो निसटता लागला। भरधाव वेगाने ते जंगलात शिरले। वाघ हळूहळू शांत झाला। खुशीच्या 2 डरकाळ्या फोडून तो पाण्यात शिरला। मचमच करत तो पोटभर पाणी प्यायला। मग पाण्यात पडून त्याने आपले तापलेले अंग गार केले। जरा वेळाने पाण्याबाहेर येऊन त्याने आपले रंग कुत्र्यासारखे झाडले। काळे पट्टे असलेले त्याचे पिवळे धम्मक अंग चकाकू लागले होते। शिकार शोधण्यासाठी तो निघून गेला। भयभीत झालेले प्राणी व पक्षी आतापर्यंत गप्प होते। त्यांची हालचाल आता पुन्हा मोकळेपणाने सुरू झाली। तर मित्रांनो, हा जंगलासंबंधित धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।